श्री ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 11वा। हे ओंकारूप श्री गुरु, तुला नमस्कार असो। तू सत आणि चित यांचा मेघ आहेस। स्वानंद जीवनाची तू वृष्टी करतोस, जेणेकरून मुमुक्षु रूपी मयूरांना आनंद होऊन ते मोठ्या हर्षाने नाचू लागतात। तो भरून आलेला मेघ पाहून ते सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे ह्या भावनेचा टाहू फोडतात आणि रोमांच रूपी पिसारा उभारून सत्वाचा मोठ्या झपाट्याने नाच करू लागतात। ते स्वानंदाच्या भराने नाचत असल्यामुळे त्यांच्या साऱ्या अंगाला डोळे फुटून ती सारी पिच्छेच देखणी होऊन जातात। म्हणूनच ती पिसे श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर धारण करतो। तो मेघ समोर पाहूनच आर्त भक्त मुमुक्षु रूपी चातक तोंडे पसरतात। तेव्हा तोंडात एक बिंदू पडला की पुरे ते सुखी आणि नित्य निर्दोष होऊन राहतात। आर्ताची तृषा तत्काळ नाहीशी होते। ते स्वानंद जलाने तृप्त होऊन हर्ष कल्लोळाचे सुख सोहळे भोगतात। उत्तम आणि निर्मळ भूमी पाहून काळवेळ लक्षात आणून ते मेघवृष्टी करतात। त्यांची ती सारखी व जोराची वृष्टी सुरू झाली म्हणजे पाण्याच्या आणेवर लाटा उसळतात। त्या कृपेचा वर्षाव सुरू झाला म्हणजे शिष्यरूप नदीला पूर येतो आणि विकल्परूप केर कचरा तो महापूर सरसकट वाहून नेतो। नंतर ती निर्मळ प्रवाहाच्या जलाची नदी चिदैक्य सागराला जाऊन मिळते आणि त्याच्याशी समरस होऊन आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते। नंतर वैराग्याच्या राबाने शुद्ध केलेली जमीन आपल्या अंगच्या ओलाव्याने आपोआपच भिजते व कठीणत्वाला टाकून मृदू होते, पण तीत बी उगवून रान माजलेले नसते। अशा त्या भूमीवर पाण्याचा सतत वर्ष होऊ लागला म्हणजे वासनेची डिखळे विरून जातात आणि सद्भावाची ओल चढून ज्ञानाची वाफ निघू लागते। तेव्हा तेथे आत्मबीज न पेरताच आपोआप परिपूर्ण अंकुर फुटून शेत स्वभावतःच जोमाने पिकते। त्यातील दाना जात्याच भरीव असतो। परम कृपेच्या पोषणाने समदृष्टीची कणसे पिकतात। परमानंदाने सृष्टी भरून जाते आणि ऐक्याने जीवाशिवाची देवघेव होते। दोघे एकरूप होतात। दुःखरूप दुष्काळ नाहीसा होऊन सुखाचा सुकाळ उदयास येतो। कृपाधन सद्गुरु कृपेचा वर्षाव करू लागला म्हणजे सत्शिष्यांमध्ये आनंदाचा कल्लोळ उत्पन्न होतो। आत्मज्ञानरूप पर्जन्याच्या धारांचा वर्षाव होऊ लागला की त्याबरोबर अनेक अवतार रूपी गारांचीही वृष्टी होते। त्या गारा कार्यानुरूप त्या त्या आकाराच्या होऊन शेवटी वरून निराकाराला पोचतात। त्या पर्जन्याचे तुषार दैवयोगाने जड मुढाला लागले व त्यांचा शिंतोडा जरी अकस्मात त्यांच्या तोंडात पडला तरी तो संतांच्या सभेत मान्य होऊन बसतो। श्री हरिरूपी सद्गुरु महामेघाची कृपा ज्यावर वळेल तोच चराचरामध्ये धन्य होऊन देवात व मानवातही पूज्य होतो। गुरु शब्दाचा अर्थ अत्यंत जड वजनशीर होय, पण भवसागरात तो स्वतः तरुण शिष्यालाही तारतो इतका तो हलका आहे। त्याचा आदी मध्य आणि अंत वेदना सुद्धा स्पष्ट कळत नाही। तो आनंदगण सद्गुरु श्री जनार्दन मला वळला आणि त्याने एकपणा नाहीसा करून ह्या एकनाथाला पावन करून सोडले। आणखी पहा, आत्मज्ञानाचा बोध करून एक तेच अनेक व अनेक तेच एक हेही निश्चित करून दिले। निजात्मैक्याचे ज्ञान करून देऊन त्या ऐकाने भक्ती मार्गाला लावून दिले आणि आपलीच कथा वर्णन करण्याकरिता मला श्री भागवत सांगण्याला पुढे केले। त्या भागवतातील कथा हीच की 10व्या अध्यायाच्या शेवटी उद्धवाने श्रीकृष्णाला बद्धांची आणि मुक्तांची व्यवस्था विचारली। उद्धवाचा प्रश्न फार गहन, तो श्रीकृष्णांनी ऐकल्यावरून ते आता आपल्या अंतकरणातील गुह्य ज्ञान उद्धवाला सांगणार आहेत। ती प्रश्नोत्तरे श्रवण केली असता जन्म मरणाचे धरणे उठेल, संसाराचे खत फाडले जाईल व विषयांचे घेणे देणेही चुकेल। मोक्ष मार्गातील यात्रेकरू जे बिचारे अनेक साधने करून बेजार झाले असतील त्यांनीही बंध मोक्षाच्या ओढी जिंकण्याकरिता झटपट इकडे येण्याची त्वरा करावी। आणखीही जे कोणी जप तपादी साधने करून किंवा ध्येय ध्यानादी अनुष्ठाने करून हैराण झाले असतील त्यांनीही लवकर येऊन ह्या साधनाने ज्ञाने जिंकून टाकावीत। अशी ही कथा मोठी गहन आहे। ह्याकरिता श्रोत्यांनी सावध व्हावे। एकनाथ विनंती करीतो की आज स्वानंद घन असा जो जनार्दन तो प्रसन्न झाला आहे। ह्या 11व्या अध्यायामध्ये बद्ध आणि मुक्त ह्यातील भेद आणि साधूचे लक्षण इतके श्रीकृष्ण सांगेल। त्यातच प्रसंगानुसार भक्तीचे लक्षण व 11ही पूजेचे अधिष्ठाने सांगण्यात येतील। इतके निरूपण श्रीहरी आता करणार आहेत। श्लोक 1। उद्धवा, बद्ध आणि मुक्त ह्या अवस्था तू खऱ्या
खऱ्या आहेत असे म्हणशील तर त्या मुळीच खऱ्या नाहीत. त्या कशा ते आता सांगतो ऐक. खरे म्हणशील तर माझ्या स्वरूपामध्ये बद्ध आणि मुक्त ह्या अवस्थाच मुळी नाहीत. तो सारा गुणांच्या कार्याचा परिणाम आहे. त्यांचा संबंध खरोखर माझ्याकडे काहीच नाही. माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बद्धपणाही नाही आणि मुक्तपणाही नाही. हे पहा, गुणांच्या कार्यानेच गुणांमध्ये बद्धतेचा आणि मुक्ततेचा भास होतो. गुण ते समूळ माईक आहेत. मी मायेपासून वेगळं असून गुणातीत आहे. सत्याला जर असत्यवाद आणील तर सारे लोक मृगजळातही बुडतील. चित्रातील वनव्याने जेव्हा गावचे गाव जळून फस्त होतील, किंवा स्वप्नातील द्रव्याच्या ढिगाने जेव्हा देवघेव चालेल, किंवा सूर्याला जेव्हा प्रतिबिंब गिळून टाकेल, पुरुषाला छाया बांधून घालेल, समुद्र हा मृगजळात बुडून जाईल, तेव्हाच गुणांच्या त्रिकुटीने मी बांधला जाईल. जिभेला जर केस फुटतील तर हातावर जर झाडे उगवतील, डोळ्यात जर पर्वत फिरेल तरच मी गुणांच्या संगतीने जखडला जाईल. आकाश जर सांबळीत अडकून राहील, किंवा वाऱ्याच्या कपाळावर जर काजळ चढेल, किंवा विजेच्या मस्तकावर जर लोक बाशिंग बांधतील, किंवा आकाश तुटून समुद्रात पडेल, पर्वतासह वर्तमान सारी पृथ्वी वाऱ्याने उडून जाईल, सूर्य अंधारामध्ये अडखळून पडेल, तरच मी गुणामध्ये सापडेन. केवळ अधांतरी आकाशात सरोवर असावे, त्यात अनेक प्रकारची मनोहर कमळे उगवावी व त्यातील मकरंद भ्रमरांनी सेवन करावा, असे जेव्हा खरोखरच घडेल तेव्हाच मी आत्मा गुणांच्या संगतीने नाना प्रकारचे विषय भोगून मग त्या विषयांच्या लालचीने स्वतः गुणांनी बांधला जाईन. 3 गुणांच्या अधीन होऊन वागू लागले म्हणजे गुणकार्यांशी तादात्म्य होते आणि त्यामुळे भ्रमिष्ठाला बद्ध व मुक्त ह्या अवस्थांचा व्यर्थ भास मात्र होतो. आता तू म्हणशील की गुण आणि आत्मा हे भिन्न भिन्न आहेत. हे जरी खरे मानले तरी गुणांच्या संगतीत आत्मा असला म्हणजे तो अवश्य विकारी होईल. पण बाबा, अग्नीच्या संगतीने भांडे तापते, भांड्याच्या संगतीने पाणी तापते, पाणी तापले म्हणजे धान्य शिजते, त्याप्रमाणे आत्मा काही विकार पावणारा नव्हे बरे. अग्नीच्या तापाने आकाश काही तापत नाही, त्याप्रमाणे आत्मा हा गुणांच्या संगतीत असला तरी विकार पावत नाही. नट आंधळा झालेला दिसला तरी तो काही आंधळा झालेला नसतो, त्याप्रमाणे आत्मा हा गुणांच्या संगतीने वावरत असलेला दिसला तरी तो निर्गुणपणाने स्थित असतो. सोंगड्या आंधळेपणाच्या कृतीने काही खरोखर आंधळा होत नाही, त्याप्रमाणे आत्माही गुणांच्या संगतीने बद्ध होत नाही, कारण गुण हे माईक आहेत आणि आत्मा हा शुद्ध आहे. त्यांचा आणि ह्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. आत्मा हा व्यापक आहे आणि गुण हे एकदेशीय आहेत. ह्या दृष्टीने पाहिले तरी सुद्धा त्याला बंधन शक्य नाही, कारण रांजण समुद्राचा घोट कसा घेऊ शकणार? मोरीमध्ये जर मेरू पर्वत राहील, पशामध्ये जर पृथ्वीचा समावेश होईल, मुंगी जर हत्तीला गिळून टाकेल, काजवा जर सूर्याचा घास करील, माशी जर ब्रह्मांड बगलेत मारील, पतंग जर प्रलयानलाचा स्वाहा करील, तर आत्म्याला गुणांना एकत्र होऊन गुणांच्या पाशात बांधता येईल. ह्याप्रमाणे बद्धता प्राप्त होणे हेच मुळी असंभवनीय आहे. बद्धता गेली की तिच्याबरोबर मुक्तताही गेलीच. म्हणून मी आत्मा म्हणून जो आहे तो खरोखर बद्ध मुक्त अवस्थांच्याही पलीकडचा आहे. स्वप्नातला मोठा पुण्यवान किंवा महापातकी दुष्ट हे दोन्ही जागृत झाल्यावर ज्याप्रमाणे मिथ्या, त्याप्रमाणे आत्म्यामध्येही बद्धपणा आणि मुक्तपणा हे दोन्ही मिथ्या होत. म्हणून जीवात्म्याला बद्धता आहे असे म्हणतात ते खरे नव्हे. मग मला परमात्म्याला बद्धमुक्त अवस्था कशाची? बिंबात किंवा प्रतिबिंबात मळ नाही, तो आरशाच्या काचेत असल्यामुळे प्रतिबिंबाच्या देहावरच मळ लागला आहे असे वाटते. तो मळ जर काढावयाचा असेल तर तो आरसा चरकावर धरून घासला पाहिजे. ते सोडून प्रतिबिंबच सहाण्यावर घासावे हे संयुक्तिक नव्हे. ज्याप्रमाणे जीवामध्ये आणि शिवामध्ये दोष नसतो तो अंतःकरणामध्ये असतो, ते चित्तच शुद्ध केले म्हणजे बंधाची आणि मोक्षाची दोघांचीही बोळवण झाली. त्याप्रमाणे गुणांच्या कार्यापासून उद्भवणारे जे नाना प्रकारचे दोष आहेत ते सारे अविद्यात्मक आहेत. ते मूर्ख लोक स्थूल बुद्धीने जीवाच्याच अंगाला लावतात. प्रबल झालेले गुण जेव्हा सत्वबुद्धीने झडून जातात तेव्हाच अविद्येपासून लागलेले दोष नाहीसे होतात आणि अविद्यास निर्मळ सद्विद्या होते व जीवच शिव होऊन राहतो. जीव आणि शिव ही दोन्ही नावेही जेव्हा माझ्यामध्ये एकरूप होऊन जातात तेव्हा माझ्याच एकाशिवाय दुसरे ह्या जगात किंवा वनात काहीच राहत नाही. जीव भावनेने पाहिले तर मीच जीव आहे
आणि शिव भावनेने पाहिले तर मीच शिव आहे, मी एकही नव्हे, मी आणि अनेकही नव्हे, माझा अनुभव मलाच माहीत. आता येथे कदाचित तू अशी शंका घेशील की जीव शिव सारेच जर तू आहेस तर शुक वामदेव हेच का मुक्त आणि इतरांना जड जीव का म्हणतात? जीवाच्या रूपाने हे खरोखर जर तूच आहेस तर असा भेदाभेद का? शुक वामदेवांची अवस्था वेदशास्त्र संमत आहे. वेदवाक्य तर तिन्ही लोकात प्रमाण धरतात. त्यामुळे हे बोलणे विलक्षणच दिसते, म्हणून खोटे आहे असे जर म्हणशील तर तसेच का होईना? वेद म्हणतो ते खरेच आहे. ते वेदाचे बोलणे म्हणजे माझे श्वासोच्छ्वास आहेत. पण तोच मी स्वतः आपल्या तोंडाने जे सांगतो त्याला तू खोटे का म्हणतोस? जो मी वेदांनाही बोलविणारा सर्व शास्त्रांचा मूळ करता त्या माझे भाषण तू खोटे म्हणतोस, तेव्हा तू मोठाच शहाणा झालास. वेदांचे बंड 3 प्रकारचे आहे: कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी 3 कांडे म्हणजे 3 विभाग केलेले आहेत. पाखंडी मनुष्य त्या वेद वाक्यांवरूनच आवाच्या सवा तोंड सोडतो. वेदाच्या अनुषंगानेच नाना मतभेद व नाना प्रकारचे वाद मात्र उपस्थित होतात. पण तो वेद माझा परोक्षवाद म्हणजे केवळ शब्दज्ञान आहे, त्यापासून तत्वज्ञानाचा बोध कसा होईल? शब्दज्ञान आणि ब्रह्मज्ञान ही दोन्ही बाह्य दृष्टीने सारखी दिसतात. ज्याप्रमाणे वाल आणि वालभर सोने ही दोन्ही वजनात सारखी होतात, परंतु वालाची आणि सोन्याची मोलामध्ये मात्र कधी बरोबरी व्हावायची नाही, त्याप्रमाणे वेदवाद आणि ब्रह्मस्वरूपाचा अनुभव ही दोन्ही सारखी नव्हेत. जो मी हरिहराला सुद्धा मान्य आहे त्या माझे बोलणे तू अप्रमाण समजतोस, हा केवळ तुझा ज्ञानाभिमान आहे. हाही ज्ञानाभिमान सोडून दे. माझे भाषण म्हणजे सत्यातील सत्य आहे असे खात्रीने समज, तरच परमार्थ साधेल. हे माझे वचन ब्रह्मलिखित समज. उद्धवा, माझ्या दृष्टीने वशिष्ठ वामदेवादी सर्व लोकात मला बद्ध किंवा मुक्त असा भेदच दिसत नाही. हाच माझा खरा आत्मानुभव आहे. मुक्तांच्या दृष्टीने पाहिले तर सारी सृष्टी मुक्तच दिसते, तेव्हा शुकाची आणि वामदेवांची गोष्ट तेथे वेगळी कशी राहील? बद्ध मुक्ताकडून भिन्न असा मी चिदघन परमात्मा आहे. आता तू जीवाला बंधन आहे असे म्हणशील तर तेही खरेपणाने घडत नाही. श्लोक 2. स्वप्नाची स्थिती 2 घटकाच असते, पण तेवढ्या वेळात अनेक जन्म अनेक जातीत झालेले दृष्टीस पडतात. त्याप्रमाणेच संसार व त्यातील अनुभव मिथ्या आहे. नसता भात जेथल्या तेथे मावळतो, त्यामुळे देहामध्ये मोठा हाहाकार उडून जातो. गेले गेले, मेले मेले, नाही नाही असे म्हणतात. त्याचे नाव शोक. फुटक्या भांड्यात पाणी भरले आणि त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसू लागले म्हणजे माझे सुंदर रत्न म्हणून मूल ते भांडे पोटाशी आवळून धरते, पण पाणी सारे लवकरच गळून जाते आणि लागला चंद्रही नाहीसा होतो, त्यामुळे ते मूल तळमळत बसते. ह्याचेच नाव शोक. अथवा घागरीतील चंद्र धरावायला गेले तर तो मुलाच्या हातात येत नाही, म्हणून ते जे जे दुःख करते त्याचेच नाव शोक. आरशातील द्रव्य काढण्याकरिता आरशातच खोदू लागतो आणि तो फुटला म्हणजे बुडालो म्हणतो, ह्याचेच नाव भयंकर शोक. नसलेल्याच वस्तूच्या ठिकाणी मी आणि माझे हा अभिमान बाळगतो, तेच मोहाचे लक्षण होय. त्यात संधीला भयंकर ममता उत्पन्न होते. मृगजळाचे तळे पाहून त्याने रायकिळी पिकतील म्हणून मृगतृष्णेचे पाने अष्टव प्रहर राखीत बसतो. त्या मृगजळाकडे कोणी फिरकू लागला की चवतळून त्याच्याशी तंटा करावायला धावतो. असा भ्रांतीने मोहांध झाल्यामुळे सत्याचा विवेक करवत नाही. त्याप्रमाणे पुत्रापासून मोठी सुख प्राप्ती होईल असे आईबाप म्हणत असतात. हा भ्रांतीने केवळ त्यास मोह पडलेला असतो, कारण शेवटी पुत्र त्यांना अंगठाच दाखवितात. गंधर्व नगरातील रचना पाहून मनाला अभिलाष उत्पन्न व्हावा आणि ते घेण्यासाठी ज्याप्रमाणे मोठ्या खटपटीने सैन्य तयार करावे, त्याप्रमाणे देहातील अभिमान हा मिथ्या होय. देहसंबंधी ममता फार कठीण असते. प्राण्यांना ममतेचा अभिमान लागून राहतो. हेच मोहाचे मूळ लक्षण आहे. तात्पर्य, अहम आणि ममता हीच मोहाची मातापित्री आहेत. त्यांच्याच योगाने उत्तरोत्तर बळावून मोह हा जनांना भूल घालून सोडतो. एखादे विष चाखायला गेले असता मधुर लागते, त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या विषयांची आसक्ती धरतात आणि त्यांची अनेक प्रकारे सतत प्राप्ती झाली म्हणजेच त्याला सुख असे नाव देतात. विषय लाभामध्ये जो हर्ष होतो त्याला सुख असे म्हणतात आणि विषयाचा नाश झाला की तेच दुःख, त्यालाच असुख असे नाव देतात. शोक, मोह, सुख, दुःख ह्यानेच देहाची प्राप्ती होते. देहाभिमानामुळेच अनेक दुःखदायक देह घ्यावे लागतात. जो ज्या तीव्र ध्यासाने मरण पावतो त्याच रूपाने जन्म घेऊन येतो, किंवा जो अतिशय द्वेष रूपानेच मरण पावतो
तो द्वेष रूपानेच जन्मास येतो। सर्प आणि मुंगूस यांची पूर्वजन्मीची वृत्ती वैराचीच असते, म्हणून वैराच्याच स्वरूपाने जन्मास येतात। मरणकाली जी जी वासना शिल्लक राहते ती गतीच प्राण्याला प्राप्त होते, म्हणून अंतःकरणामध्ये अंतकाली खरोखर जी प्रबळ वासना उत्पन्न होते त्या गतीला तो प्राणी जातो असे वेद आणि पुराणेही सांगतात। पुरुषाबरोबर छाया जशी मिथ्या, तशी ब्रह्मामध्ये माया ही मिथ्या आहे। तीच गुणाच्या कार्याला उत्पन्न करते आणि देहाचा भास करून देण्यालाही मूळ तीच। ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मन एकटेच असते तरी ते अनेक प्रकारची स्वरूपे धारण करते, त्याप्रमाणे चैतन्याचे जे अन्यथा भान तेच हे चराचर होय। तात्पर्य, संसाराला खरोखर अस्तित्वच नाही, तेथे सुख दुःख कोठेच आणि काय हे पहा। देहाशिवाय छाया ही पडणार कोठे? जे जन्मालाच आले नाही ते काळे आहे का गोरे आहे हे काय सांगावे? सारेच मुळी स्वप्नासारखे आहे, वास्तविक संसार नाहीच नाही। त्याप्रमाणे या दोन श्लोकांमध्ये वस्तुविरोधाचा उत्कृष्ट रीतीने परिहार केला। आता अनुभवाने जी खून पटते तीही सत्याला कधी बाध आणत नाही याविषयी सांगतात। डोळ्याला बोट लावले म्हणजे दोन चंद्र दिसू लागतात, पण आकाशात काही दोन चंद्र असत नाहीत। त्याप्रमाणे निराकारामध्ये मिथ्याभास होतो। श्लोक 3, जिचा आत्मज्ञानानेच प्रत्यय येतो, अहम ब्रह्मास्मी अशी निरंतर भावना राहते, तीच शुद्ध विद्या होय आणि तीच अविद्येचा नाश करणारी असे समज। मी पापी, मी कपाळकरंटा अशीच जेथे निरंतर भावना स्फुरत असते तीच सारी अविद्या होय आणि तीच अनेक प्रकारचे संशय उत्पन्न करते। एक जीवाला बंदित घालते आणि एक जीवाचे बंधन तोडून टाकते। हे उद्धवा, या दोन्ही माझ्याच अनादि शक्ती होत। तू चिन्मात्र चैतन्य घन आहेस, चित स्वरूप असल्यामुळे वृत्तीशून्य आहेस, सदा सर्वदा निर्धर्मपणाने राहणारा आहेस, तेव्हा तुला शक्ती कशाच्या अशी व्यर्थ शंका काढण्याचे कारण नाही। जी सुरनरांच्याही कब्जात सापडत नाही ती माझी मायाच ह्या शक्तींना जन्म देते। तिला सत म्हणावी तर ती तत्काळ नाश पावते, असत म्हणावी तर तिचा भास होतो। तिनेच जगाला नाम व रूप यांचे वेड लावून दिले आहे। तिला खरी किंवा खोटी असे म्हणताच येत नाही, म्हणून तिला अनिर्वचनीय म्हणजे शब्दांनी वर्णन न करता येणारी असे म्हणतात। तिनेच विद्या आणि अविद्या रूप पिले आपल्या पंखाखाली वाढविली आहेत। विद्या आणि अविद्या ह्या काही आजकाल केलेल्या नाहीत, त्या अनादि शक्ती आहेत। मायेच्या ह्या दोन वृत्ती आहेत, ह्यांच्या योगानेच बंधाचा व मोक्षाचा भास होतो। तू म्हणशील अशी ही माया कोण आहे, तर तुझी कल्पना तीच माया होय। तिच्यामध्येच बद्धता आणि मुक्तता ह्यांचे स्फुरण होत असते, हे लक्षात ठेव। आता बंध मोक्षाची जी स्थिती असते ती मी तुला स्पष्ट यथा तथ्यरीतीने सांगतो, ती लक्ष देऊन ऐक। ज्याला माझी आराधना स्वप्नात सुद्धा माहीत नाही, ज्याला माझे भजन घडत नाही, त्याच्यामध्ये संपूर्ण अविद्या भरून जोराने वाढत असते आणि जो माझ्या ठिकाणी अत्यंत तत्पर असतो, अष्टोप्रहर भजनात मग्न असतो, तो ब्रह्मविद्येचे घर होय। त्याच्या ठिकाणी ती निरंतर वाढत असते। जेथे माझ्या भजनाचा उल्हास असतो तेथे अविद्या नाहीशी होते, त्याच्यातच ब्रह्मविद्येचा प्रवेश होतो असा भक्तांचा पक्का विश्वास असतो। येथपर्यंत मी बंधाचे कारण आणि मोक्षाचे साधन हे भक्तीची दृढ स्थापना होण्यासाठी म्हणून मी बोललो। यावर उद्धव म्हणाला, बंध आणि मोक्ष म्हणून ज्या दोन वृत्ती आहेत त्या तू मायेच्या शक्ती म्हणतोस, तेव्हा माया हीच मोक्षदाती झाली। पण हे कृष्णा, असे कसे घडेल? कारण माया जर मोक्षदाती झाली तर तुझी भक्ती तरी कशाला करावी? तर हे श्रीकृष्णा, यातील सत्य कोणते त्याचा निश्चय सांगावा। तेव्हा कृष्ण उद्धवाला म्हणाले, छायेला काही स्वतः चलनवलन नाही, त्याप्रमाणे मायेलाही काही स्वतःचे सामर्थ्य नाही, मग ती मोक्ष कशी देईल? मायेचा नियंता जो विष्णू तोच मोक्षाचा दाता आहे, तोच जीवाचे बंधन तोडून सायुज्यता देतो। ह्यावर तू म्हणशील की अविद्येने आणि काम्य कर्मोद्भूत अदृष्टाने जीवाला मोठे बंधन घडते, ते ब्रह्मविद्येने आणि निष्कर्माने तुटते असा बोध गुरुही श्रुतीच्या द्वारे मोठ्या निश्चयाने करीत असतात। ह्यात विष्णू हा करता झाला काय? नाही, मग तो मोक्षदाता कसा होईल? पण उद्धवा, अशा विकल्पाची गोष्ट सुद्धा काढू नको, कारण गुरुरूपाने विष्णूच असतो। श्रुतीचा अर्थही स्वतः विष्णूच आणि शमदमादिक जे साधन आहे तेही विष्णूच होय असे तू समज। इतकेच नव्हे तर शिष्याच्या बुद्धीला जे ज्ञान होते तेही खरोखर विष्णुरूपच आहे, हे लक्षात ठेव। अशा प्रकारे श्री विष्णूच आपल्या भक्तांना मोक्ष देणारा आहे। त्या मोक्षाचा परिपाक जी समाधी तीही श्री विष्णूच होय।
समाधीतील समाधी सुख तेही खरोखर श्री विष्णूच. सनातन ब्रह्म परिपूर्ण परमात्मा असा जो विष्णू तो मीच आहे. मी कृपाळूपणाने भक्तांना भवपाशातून मुक्त करतो. आता गेल्या म्हणजे 3ऱ्या श्लोकातील आलेले पद जे शरीरिना त्या पदावरून जीवाला बंधन घडते असा ध्वनितार्थ निघतो त्याचेही लिलेले निवारण करतात. एकालाच खरोखर बंध मोक्ष घडतो का घडत नाही ह्या उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर आता स्पष्टपणे देत आहेत. श्लोक 4. लाकडाच्या कमी जास्तपणामुळे अग्नी हा कमी जास्त होतो. त्यातीलच एखादी ठिणगी आकाशात उडून जाते पण आत्मस्वरूपात घटणे किंवा वाढणे नाही. मग त्याचा अंश भासावयास अवकाश कोटचा. ज्याच्या योगाने आत्मज्ञान उत्पन्न होईल अशी बुद्धी उद्धवापाशी होती म्हणून मोठ्या प्रेमाने श्रीकृष्ण त्याला महामते असे म्हणाले. अशी मोठ्या प्रेमाने हाक मारून उद्धवाला म्हणाले, ऐक, नीट लक्ष दे. या श्लोकाचा अर्थ फार खोल आहे, ह्याची धारणाच धरली पाहिजे. म्हणून जगजेठी श्रीकृष्णांनी उद्धवाची पाठ थोपटली आणि म्हणाले, ही अतिशय गुह्यातील गुह्य गोष्ट तुझ्यावर कृपा आहे म्हणूनच तुला सांगतो. पाठ थोपटण्याच्या निमित्ताने आपली शक्ती त्याच्या अंगात घातली आणि त्या योगे उद्धवाच्या अंतःकरणात अद्वैत ज्ञानाचे लक्षण प्रगट केले. हे उद्धवा, ज्याप्रमाणे दिवे पुष्कळ असले तरी प्रकाश एकच अभिन्न असतो त्याप्रमाणे खरोखर त्रिभुवनामध्ये जीव हा येथून तेथून एकच आहे. 2 दिवे एक होतात त्याप्रमाणे 2 पंथ्या काही एक व्हावयाच्या नाहीत. भेद हा जडापाशी उत्पन्न होतो आणि अजडामध्ये ऐक्यवृत्ती असते. चंदनाचे तुकडे पुष्कळ असतात पण त्या सर्वांमध्ये सुवास एकच असतो. त्याप्रमाणे जीव रूपाने मी अविनाश परमात्मा भासमान होतो. आता जीवाच्या रूपाने तू श्रीकृष्णच असतोस हे बोलणे खरे मानले तर संसार पाशादी जे बंधन आहे ते तुलाच लागते असे म्हणावे लागेल. अशी जर कल्पना करशील तर ती गोष्ट मात्र कधीच घडायची नाही. ज्याप्रमाणे शरीर चालविणारा प्राण असतो पण त्याला काही शरीराच्या अवस्था लागत नाहीत. सूक्ष्म देहामध्ये स्वयंभू असणारा जो जीव तो माझ्याच अंशाने प्रतिबिंबित झालेला आहे. त्याला बंधनाची भावना ही केवळ मिथ्या विटंबनाच भासते. घटाने पोकळी आवरलेली असते त्याला घटाकाश असे म्हणतात. पण तो घट फुटून गेला तरी त्या अवकाशाचा काही नाश होत नाही. त्याप्रमाणेच मीही जीवत्वामध्ये अविनाश रूपाने राहत असतो. डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी सूर्य काही आकाशातून निघून त्या डबक्यात शिरत नाही. त्याप्रमाणे मीही जीवपणाला अलिप्त असतो. सूर्य डबक्यात प्रतिबिंबित झालेला दिसतो त्याप्रमाणे सूक्ष्म देहात माझा आभास होतो. त्याच्या मिथ्या भोगाच्या वेळाचे बंधन मला कसे लागणार. आता अधिक सांगावायला नको. प्रतिबिंबाचे नाव जीव आणि मुख्य बिंब मी शिव. हाच जीव शिवाचा मुख्य उलगडा आहे. तलाव, विहिरी, ठिकठिकाणची डबकी ह्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते पण आकाशात पाहिले तर सूर्याची रूपे काही तितकी नसतात. त्याप्रमाणे एकाला अनेकत्व देणारे जे जीवत्व ते मिथ्या आहे हे लक्षात ठेव. भागवतातील मुख्य तत्व आणि ज्ञानाचे शुद्ध सत्व ते हेच. डबक्यात सूर्याचे प्रतिबिंब पडले म्हणजे ते हलते, ते निश्चळ आहे, ते गढूळ झाले इत्यादी जे खरोखर डबक्याचे गुण असतात तेच त्या प्रतिबिंबाच्या माथ्यावर लादले जातात. त्याप्रमाणे पाहावयास गेले तर शिवाला कधीच बाधकता नाही. हे खरोखर अविद्येचे कार्य असून ते जीवाच्या माथ्यावरच ठेवले जाते. म्हणून जीवभेद हा निखालच मिथ्या आहे. त्याला विद्या आणि अविद्या ह्याच खरोखर आपल्या कर्माप्रमाणे आणि गुणाप्रमाणे मुक्तपणा व बद्धपणा दाखवून देतात. त्या एका जीवभावालाच प्रस्तुत नित्यमुक्त आणि नित्यबद्ध या 2 अवस्था येथे विद्या आणि अविद्या ह्याच दाखविण्याला कारणभूत होतात. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्यबिंब प्रतिबिंबित झाले तर पाण्याची चंचलता किंवा स्थिरता ह्या अवस्था त्या प्रतिबिंबालाच असतात. मूळच्या सूर्याला त्याची दादही नसते. किंवा ज्याप्रमाणे अंधारात असलेला काजवा कधी कल्पांत सुद्धा सूर्य पाहत नाही त्याप्रमाणे जीवाची बद्धता किंवा मुक्तता परमात्म्याला मुळीच लागत नाही. पाण्यामध्ये आकाश बुडालेले दिसते पण ते काही ओले होत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूप हेही अविद्येपासून अलिप्त राहून जसेच्या तसेच असते. एक बद्ध आणि एक मुक्त हा जीवांतलाच भास आहे हेही मी सिद्ध करून दाखवितो. लक्ष देऊन ऐक. 1000 घागरीमध्ये पाणी भरले तर एकच सूर्य त्या घागरीमध्ये 1000 रूपाने दिसतो. पण एका घागरीची अवस्था काही दुसऱ्या घागरीला लागू पडत नाही. त्यापैकी जी घागर हलत असते तिथील प्रतिबिंबही हलू लागते. पण दुसऱ्या घागरीत जे प्रतिबिंब निश्चळ राहिलेले असते ते काही हिच्यामुळे हलू लागत नाही. त्यातल्याच एखाद्या घागरीला दैवयोगाने लहानसे भोग पडले
तर त्या घागरीतील पाणी गळून जाऊन तीत पडलेले प्रतिबिंबही आपल्या मूळच्या बिंबात मिळून जाते आणि बाकीची प्रतिबिंबे जशीच्या तशी असतात. त्याप्रमाणे गुरुकृपेचा उदय झाला असता ज्याचा सूक्ष्म देह विरून जातो त्याचे परमात्म्याशी ऐक्य घडते आणि बाकीचे बिचारे देहाच्या बंदीखान्यात पडून राहतात. हेच निरूपण पुढील श्लोकाच्या अनुरोधाने मोठ्या आनंदाने आवडीने व चांगली फोड करून मी सांगणार आहे. श्लोक 5 ह्याच प्रसंगानुरूप बद्धमुक्ताचे लक्षण सांगण्याविषयी तुझे जे प्रश्न आहेत त्याचेही निरूपण करतो. हे दोघेही देहामध्ये असून त्यांचे धर्म स्वभावताच परस्पर विरुद्ध दिसतात. एक सदा सर्व काळ सुखी असतो आणि एक रात्रंदिवस दुःखच करीत असतो. असे यांचे दोन प्रकारचे दोन भेद आहेत. एक जीव ईश्वर भेद आणि एक जीव जीवामध्ये परस्पर भेद. ह्याप्रमाणे मुक्ताचाही भेद निश्चित आहे. तुला प्रथमतः जीवेश्वराची कथा आणि त्यांच्यातील भेद सांगतो आणि मग जीवाच्या बद्धमुक्ततेची व्यवस्था स्पष्ट करून सांगेन. ह्याप्रमाणे जीवेश्वरातील भेद 2.5 श्लोकांनी स्वतः नारायण सांगू लागले. हे उद्धवाचे मोठे भाग्य होय. श्लोक 6 सुपर्ण म्हणजे पक्षी, तो ह्या वृक्षावरून त्या वृक्षावर जातो. त्याप्रमाणे देह धारण करणारा जीवही ह्या देहातून त्या देहात जात असतो, म्हणून त्यालाही पक्षी असे म्हणतात. पक्षासारखीच ह्यांची गती म्हणजे स्थिती असते. एक देह सोडून दुसऱ्या देहात ते जातात. पक्षी म्हणण्याचे कारण हे आहे. अशा प्रकारे आत्मा हा देहाहून भिन्न आहे त्याचे उपलक्षण सांगितले आणि ओघानुसार देहात्मवादाचेही खंडन करून दाखविले. आत्मा हा देह कधीच घडावायचे नाही. देहबुद्धी धरणे हे तर फारच वाईट. हे उद्धवाला मोठ्या प्रेमाने व निश्चयाने दाखवून देत आहेत. देहबुद्धीच्या पोटामध्ये जन्म मरणाच्या कोटी भरलेल्या असतात. जीवशिवपणाने देहबुद्धीची गाठ पडल्यामुळेच स्वर्गाची आणि नरकाची यातायात. चित स्वरूपाने दोघेही सारखेच आहेत. ते दुसऱ्यासारखे जड देहासारखे कधीच होत नाहीत. हे दोघे अनादी मित्र असून परस्परांचे जीवश्च कंठस्थ स्नेही आहेत. वेळ असो अवेळ असो ते एकमेकांपासून वेगळे होतच नाहीत. ते खेळीमेळीने सख्यत्वाने व सरळपणाने एकत्र राहतात. प्रकाश दिव्याला निराळा ठेवीत नाही किंवा दिवाही प्रकाशाला सोडून राहत नाही. त्याप्रमाणे जीव शिवांचा मेळा आपल्याच लीलेने आपणच एकत्र नांदत असतो. पहा, जीव ज्याची ज्याची म्हणून इच्छा करतो ते त्याच्या वासनेनुसार सर्व काही ईश्वर पुरवितो. त्याला नाही असे कधीच म्हणत नाही. अंतकाळी जीव जे काय मागतो ते ईश्वर हवे तितके देऊ लागतो आणि ईश्वराच्या आज्ञेप्रमाणेच जीव सर्वांगाने वागत असतो. खरोखर ईश्वराची आज्ञा जीव सर्वस्वी मनोभावाने मान्य करतो. कधीही नाही होय म्हणत नाही. ही त्यांच्या मित्रत्वाची गोष्ट मोठी अपूर्व आहे. त्यांची मैत्री मोठी आश्चर्यकारक आहे. ईश्वर जशी जशी प्रेरणा करतो तसे तसे जीव करीत असतो. त्यापासून क्षणभरही ढळत नाही. जन्मल्या क्षणापासून जीव हा ईश्वराची आज्ञा शिरसावंद्य करीत असतो. परस्परात सख्य असल्यामुळे ईश्वर हा जीवाचा सहाय्यकारी असतो. जीव अगदी अडल्यावेळी ईश्वराला धाव धाव म्हणतो तेव्हा तो तत्काळ धावून जाऊन जीवाची सुटका करतो. अशा प्रकारे शिवाच्या आज्ञेत जीव राहत असतो. जीव पण नाहीसे झाले म्हणजे तो शिवातच एकरूप होऊन जातो. तोही जीवाकरिता शिवपणा पत्करतो, नाहीतर तोही सोडूनच राहतो. असे ह्यांचे मित्रत्व आहे. ते वाणीला कसे वर्णन करता येणार. उद्धवा, यांच्या मैत्रीचे सौजन्य खरोखर जाणतो असा एक मीच. ह्याप्रमाणे जीव हा ईश्वराच्या अधीन असल्याचे बरोबर सिद्ध करून दाखविले आणि त्यातच अनिश्वरवादाचे खंडनही दाखवून दिले. अनिश्वरवादाचे खंडन करताना पाखंड कर्माच्या बंडाचेही खंडन केले. कर्म पाखंडाच्या मतामध्ये ईश्वराचे अस्तित्व मानित नाहीत. ते ईश्वराच्या ठिकाणी चित्त धर्म आहेत असे म्हणतात. ईश्वर सहज चित स्वरूप आहे हे सांगून त्याच्या चित्त धर्माचे निराकरण केले. अनेक प्रकारचे जे चिंतन त्याचे नाव चित्त. आणि उद्धवा, चित्त वाचून जो निश्चळपणा असतो तो चैतन्य म्हणजे शुद्ध चित स्वरूप. कोणी धर्माचा विचार न करता ईश्वर मोक्षदाता आहे असे म्हणतात. ही पाखंडी भक्ताची गोष्ट होय. चिद्रूपाची ज्ञानस्वरूपाची सिद्धता करून ती खोडून काढली. टिळे माळा मुद्रा धारण करून जो संतांची निंदा करतो, भक्तांचे सोंग आणून जो तो पापाचरण करतो, त्याचा नारायण कधीच उद्धार करीत नाही. अंतःकरणातील सर्व जाणणारा मी आहे, म्हणूनच मला अंतर्यामी असे म्हणतात. तो मी केवळ शाब्दिक भाषणाच्या युक्तीने अधर्मात कसा चाळविला जाईन. मी खरोखर ज्ञानस्वरूप आहे. मी सर्व साक्षी व सर्वज्ञ आहे. तो मी
धर्मांचा विचार न करता मोक्ष देईन असे घडवायचे नाही. भक्ताचा आणून जो स्वतःच पातक करतो त्याला दांभिक म्हणतात. त्याचा उद्धार देव करीत नाही. सदृशव म्हणजे सारखे आणि सखयव म्हणजे मित्र या दोन शब्दांच्या अर्थाने देवांनी पाखंड्याचे खंडन करून सोडले. निरनिराळ्या मतांचे खंडन करून आपले मत स्थापन करण्यासाठी श्रीकृष्णांनी श्लोकातील 2 पदे फार विचाराने योजिली आहेत. ते दोन्ही पक्षी मिळून त्यांनी देहरूप वृक्षावर घरटे केले. आता देहाला वृक्ष असे कोणत्या हेतूने म्हटले त्याचेही कारण आहे. मातेचे उदर हेच आळे आणि पित्याचे रेत हेच बीज, गर्भधान ही पेरणी आणि ते वाढवायला वासना हे जळ. सोहम म्हणजे ब्रह्म ते मी ह्या भावाचा जो गुप्त अंकुर तोच त्रिगुणरूप भूमीमध्ये त्रिदल रूपाने वर येतो आणि कोहम म्हणजे मी कोण ह्या भावाने तो मोठा होऊन त्यामुळे वृक्ष साकार होतो. त्याला हस्तपादादी अनेक शाखा फुटून त्या जोरावतात. त्यालाच खाली वर नखे शेंडी इत्यादी फुटून वृक्षाचा मोठा घेर माजून राहतो. त्याला देहबुद्धीची बळकट मुळे फुटून त्यांच्याच बरोबर विकल्पांच्या पारंब्या लोंबू लागतात. ते आणखी जोराने जमिनीत रुटल्या म्हणजे त्यांना कामाचे कोवळे कोवळे कोंब फुटतात. कर्मांची घनदाट पाने अगदी गजबजून जातात. त्यांच्या पुढे मोह ममतेचे मोठमोठाले घोस ओठंबतात. मोठमोठ्या शाखा ज्या उंच उंच गेलेल्या असतात त्यांना सुख दुःखाची फळे लटकून त्यांच्या भाराने त्या खाली वाकून जमिनीवर लोळत पडतात. अशा वृक्षामध्ये अत्यंत गुप्त व अवघड ठिकाणी हृदयामध्ये जीव शिवांनी आपल्याला बसण्यासाठी घरटे केलेले असते. येथे जीव आणि परमात्मा यांची वस्ती होते. त्या देहाची प्राप्ती खरीच झाली असे कोणी म्हणतील तर त्यांचे मत श्रीकृष्ण खंडन करतात. पुरुषाबरोबर छाया ही लटकी असते, ती घाय घालून तोडली किंवा मोडली जात नाही. त्याचप्रमाणे माझी माया ही अनिर्वचनीय आहे. तीच आपल्या इच्छेने तेथे घरटे तयार करते. स्वस्थ निजलेल्या मनुष्याच्या स्वप्नातल्या गृहाचाराप्रमाणे जीवात्मा घरट्यामध्ये राहत असतो. बाकी हे सर्व मायामय आहे, वस्तुतः खरे नव्हे. ह्याप्रमाणे देहसंबंधाच्या मिथ्यात्वाच्या निरूपणाने श्रीकृष्णांनी नैयायिक मताचा जो मुख्य सिद्धांत त्याचाच अगदी धुवा उडविला. अशा ह्या वृक्षाला जन्मापासून क्षणोक्षणी रात्रंदिवस काळ तोडीत असतो आणि बालपणादी अवस्थाही हाणून पाडित असतो. त्या वृक्षांची फळे तुरट तिखट तोंड आलेली कच्ची पक्की झाडून सारी जी असतात त्यांना पिप्पले म्हणजे पिंपरे म्हणतात. त्या 2 पक्षांपैकी खरोखर ज्याला जीव असे म्हणतात तो अनेक प्रकारे दुःखदायक अशा ह्या कर्मफळाचा भोगता असतो. ती फळे खाल्ली असता पोट भरत नाही, खाल्ली तर मुळीच पचत नाहीत. त्यामुळे संसार चक्रात पडून गिरक्या खाव्या लागतात. तरी तो मोठ्या आवडीने खातच असतो. एक फळे खाऊ लागला म्हणजे दुसरा त्याला खाऊ नको म्हणून खून करतो. पण जीवाला त्या फळाची फार आवड असते म्हणून तो ती फळे सारखी खातच असतो. शिवाने नको म्हटलेले ऐकत नाही. तो रात्रंदिवस फळे खातो तरी त्या जीवाला शक्ती नसते. असा त्याला अशक्त झालेला पाहून काळ आपल्या पाशात बांधून टाकतो. ही कर्मफळे जो सेवन करतो त्याला तत्काळ काळ बांधून टाकतो. दुसरा कर्मफळाला शिवत नाही त्याला पाहून कळीकाळही पळत सुटतो. जो कर्मफळाचे सेवन करीत नाही तो आपल्या ज्ञानशक्तीने अधिकच प्रबळ होतो. तो सदा सर्वदा परमानंदाने तृप्त असून स्वानंदाने डुलत असतो. उद्धवाला आत्मबोध व्हावा म्हणून श्रीकृष्णांनी जीवशिवांचा भेद आणि आत्मज्ञानाचा बोध प्रांजलपणाने व अत्यंत प्रेमाने सांगितला. श्लोक 7. जो कर्मफळांचे सेवन करीत नाही, जो आत्मस्वरूपाचा जाणता असून खरोखर जीव व प्रपंच ह्यांचा द्रष्टा असतो, तोच आत्मज्ञानामुळे अलिप्त असतो. जीव हा प्रपंचाचा ज्ञाता आहे पण परमात्म्याला मात्र जाणत नाही. म्हणून कर्मफळे खाताना अतिशय बद्ध होऊन संसाराची व्यथा भोगीत बसतो. जो बिचारा कर्मफळे सेवन करतो तो आंधळा पांगळा व वेडा बनून जातो. आपण कोण हे त्याला स्पष्टच कळत नाही. त्यामुळे तो देहाच्या खोड्यांत पडतो. देहसंबंधामध्ये पावलोपावली आत्मघात होत असतो आणि जन्ममरणाचा तर अंतच नसल्यामुळे तो अतिशय दुःखाने तळमळत असतो. नश्वर विषयाचा छेद लागल्यामुळे जीव अगदी बद्ध होऊन पडतो. हा अविद्येचा संबंध बुद्धिमान देहधाऱ्याला सुद्धा लागलेला असतो. जीवाला विषयाची जितकी आवड
तितकी त्याला नित्यबद्धता आणि विषयापासून जो अलिप्त राहतो त्याच्या ठिकाणी नित्यमुक्तता वास करते. जो विद्येच्या प्राधान्याने नित्यमुक्त असतो, जो ज्ञानशक्तीने शक्तिमान असतो, जो सर्वव्यापक असून सर्वात अलिप्त असतो, त्यालाच नित्यमुक्त म्हणतात. ह्याप्रमाणे जीवाची नित्यबद्धता सांगितली व शिवाची मुक्तताही व्यक्त केली. आता जीवाची जी बद्ध मुक्तता आहे तीही सांगतात. यानंतर श्रीकृष्ण उद्धवाला बद्ध मुक्ताचे लक्षण आणि दोघांचीही उणखूण सांगतील. श्लोक 8. आता 3 श्लोकांनी बद्ध मुक्तांचे मिश्र लक्षण सांगतील आणि केवळ मुक्तांचेच लक्षण उत्तम लक्षणाचे गोड निरूपण 7 श्लोकांनी करतील. देहात असूनही देहबुद्धी नसणे हेच मुक्तांचे लक्षण होय. त्याला ह्याच हेतूने देहात असूनही विदेह म्हणतात. स्वप्नातील राज्य आणि भिक्षा जागे झाल्यावर दोन्ही मिथ्याच, त्याप्रमाणे देहादी जे सुख दुःख ते मुक्तांना मिथ्याच आहे. जो स्वप्नात मरून जाळला गेला तो काही जागा झाल्यावर राख होत नाही. त्याप्रमाणे प्रपंच हा मिथ्या आहे असे ज्याने जाणले त्यालाच मुक्त असे म्हणतात. स्वप्नातले अनुकूल प्रतिकूल जे काय असेल ते सारे जागृतीत आठवते, पण त्याचे सुख दुःख काही बाधत नाही. त्याप्रमाणेच संसारासंबंधी जे काही असते तेही मुक्ताला बाधत नाही. आता बद्धाची स्थितीही ऐक. तो वास्तविक देहातीतच असतो, पण दुर्बुद्धीच्या योगाने मीच देह असे तो मानतो आणि त्यामुळेच त्याला दुःख होते. पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहून मी बुडालो म्हणून कुंथू लागतो आणि कोणीतरी मला काढा हो, तुम्हाला मोठे पुण्य लागेल असे म्हणतो. स्वप्नात तरवारीचे वार लागले त्यामुळे जागृतीत म्हणतो की मी काही ह्यातून आता वाचावायचा नाही. असे जे भ्रमाचे दाट पटल तेच बद्धाचे लक्षण होय. स्वप्नातले नसते सुख दुःख भोगताना भ्रमाने तळमळत असतो, त्याप्रमाणे येथे देह हाच मी असे मानून अनेक प्रकारची दुःखे भोगतो. आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले म्हणजे विषयासक्ती बळावते, अत्यंत संकल्प विकल्प उद्भवतात, तेच बद्धाचे लक्षण होय. आता आणखीही त्याची लक्षणे सांगतो. भोग भोगूनही अभोक्ता असतो तीच मुक्तावस्था होय, त्याबद्दलही ऐक. श्लोक 9. उरलेल्या प्रारब्ध स्थितीमुळे मुक्ताची देहामध्ये वस्ती असलेली दृष्टीस पडते, परंतु जागृतीत स्वप्नात किंवा सुषुप्तीत सुद्धा तो देहस्थितीला स्पर्श करीत नाही. पुरुषाच्या योगाने छाया हलत चालत असते, पण त्या छायेला पुरुष शिवत नाही. त्याप्रमाणे मिथ्या देहबुद्धी कल्पांतीही मुक्त जवळ येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आपल्याच छायेमध्ये आपल्याला बसता येत नाही, त्याप्रमाणे मायादी 3 गुण जवळ असूनही त्याला शिवत नाहीत. यदृच्छेने जे जे विषय प्राप्त होतात ते इंद्रियांच्या द्वारे ते सेवन करतात, पण आपण सेवन केले ह्याचेही त्यास भान असत नाही, कारण त्यास विषयाची भावनाच स्फुरत नसते. गुणच गुणांच्या अवस्थेला पोषित असतात. इंद्रिये आपापले विषय भोगीत असतात. मी दोहोंचा साक्षी असून अकर्ता आहे. मी चित स्वरूप असल्यामुळे सर्वांपासून अलिप्तच असतो अशी त्याची धारणा असते. तो इंद्रियांच्या संगतीने विषयामध्ये जरी खुशाल लोळत असला तरी विषयाच्या विटाळाने तो कधीच मळत नाही. जेथे कामाची अतिशय प्रीती तेथे लोभाची कायमची वस्ती असते, अथवा कामाची जेथे प्राप्ती होत नाही तेथे क्रोधाचे मोठे बंड उठते. परंतु मुक्त हा नित्य निष्कामच असल्यामुळे क्रोधलोभासह त्याचा कामच नाहीसा झालेला असतो. तो स्वतःच आत्माराम आणि साऱ्या जगाचे विश्रामधाम होऊन राहतो. अशा प्रकारे मुक्ताच्या ठिकाणी पाप किंवा पुण्य उत्पन्नच होऊ शकत नाही. तो काम क्रोधादी वृत्तीशून्य होताता परिपूर्ण चिद्ब्रह्म होऊन राहतो. मुक्ताचे विशेष सेवन असे असते की विषयात सुद्धा त्यांना ब्रह्मभावच स्फुरत असतो, म्हणून पाप पुण्य उद्भवतच नाहीत आणि जेणेकरून त्यांना नित्यमुक्ती प्राप्त होते. मुक्तांची गोष्ट ही अशी आहे. आता बद्धाची गोष्टही ऐक. तो खरोखर अकर्ता असून मी कर्ता असे म्हणतो आणि त्यामुळेच तो सर्वतोपरी गुंतला जातो. श्लोक 10. शरीर हे प्रारब्धाधीन आहे. हे तेथे हरिहरही आले तरी त्यांना सुद्धा त्यात अनुरेणू इतकाही बदल करता येत नाही. हे तत्व वेदशास्त्रांना सुद्धा संमत आहे. देहामध्ये ज्या गुणांचे प्राधान्य असते त्याप्रमाणेच कर्म घडत असते आणि इंद्रियेही गुणांच्या अधीन असल्यामुळे तीही तदनुसारच वागत असतात. मिळून दोघां देहाचे वर्तन दैवाच्या गुणाप्रमाणे होत असते. असे असता तो मी कर्ता असे म्हणतो, तेच त्याच्या दृढतर बंधनास कारण होऊन तो आपणच आपला घातक होतो. नळीतल्या चण्यांच्या आशेने वानर ते मुठीत धरतो, तोच त्याला फास होतो. त्याप्रमाणे जीव देहाच्या विषय विलासात अभिमानाने अडकून पडतो
जो खरोखर देहातीत व गुणकर्मांचा अकर्ता तोच म्हणतो की देह तो मी व धर्माचा करताही मीच. अशा प्रकारे अहम ममतेमुळे भुलून जातो. जो चोरी न करताच मी चोरी केली म्हणून राजरोस बोलतो त्याला लहान थोरही मारीत सुटतात. तशीच गत जड जीवांची आहे. खरोखर कर्म असते प्रकृतीचे ते आपल्या माथ्यावर घेऊन अहम ममतेने नाचतो. त्या अभिमानामुळे कल्पांतापर्यंत अनिवार्य बद्धता प्राप्त होते. खाली काजळ पसरून वर पांढरा शुभ्र स्फटिक ठेवला तर त्याचा पांढरेपणा लोपून तो काळाच दिसू लागतो. त्याप्रमाणे जीव हा आंधळा झालेला आहे किंवा आंधळा हत्ती माजला म्हणजे त्याला जसा आपण खड्ड्यात पडू हा विचार राहत नाही त्याप्रमाणे जीव हा कर्म करू लागतो. अधोगतीर जाऊ हा विचारच त्याला राहत नाही. मी देह, मी कर्म करता, मी ज्ञाता, मी विषय भोगता असा जो देहाचा मीपणा त्याचेच नाव दृढ बंधन. अशा प्रकारे बद्ध मुक्तांचे वर्तन निरूपणाने स्पष्ट करून दाखविले. आता फक्त मुक्ताचेच लक्षण श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने सांगतात. ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे भगवंतांनी रणभूमीवर सैन्याच्या गर्दीत अर्जुनाला आपले गुह्य गीतेत सांगितले आहे. तेच गुह्य परमपितेने ह्यावेळी श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत. ज्ञानाची मुक्त स्थिती कशी असते ती यथार्थ रीतीने सांगणे हेच त्यांचे आत्मगुह्य होय. ज्ञानाची लक्षणे सांगताना श्रीकृष्णाची तृप्ती होईना म्हणून निरूपणाच्या निमित्ताने ज्ञानाचे लक्षण पुन्हा पुन्हा सांगत आहेत. ह्यावरून ज्ञानी भक्तांची गोडी एका श्रीकृष्णालाच काय ती ठाऊक आणि कृष्ण भजनाची गोडी तशा भक्तांनाच ठाऊक. आधीच ही मुक्तांची कथा त्यात श्रीकृष्णासारखा वक्ता तेव्हा उद्धवाच्या भाग्याचे वर्णन काय करावे ते शेषाला सुद्धा करता येणार नाही. उद्धव हा अर्जुनासारखाच किंबहुना त्याच्याहूनही थोर म्हटला पाहिजे कारण ते दोघे परस्पर नर नारायणच होते म्हणून त्याने त्याच्याजवळ गुह्य ज्ञान सांगितले पण तीच ज्ञानाची कथा फिरून उद्धवाला सांगितली. ह्यावरून खरोखर उद्धवा इतके भाग्य दुसऱ्या कोणाचेच दिसत नाही. ज्याने निजधामाला जावयाचे सोडून व आपल्या इच्छा बाजूस सारून एवढे निरूपण केले त्या अर्थी श्रीकृष्णाला उद्धव फारच आवडला होता व तो त्याच्या प्रेमात गुंतला होता यात शंका नाही. म्हणून उद्धवाचे पुण्य फारच निर्मळ. जगामध्ये धन्य धन्य त्या उद्धवाची ज्याच्यासाठी स्वानंदघन नारायण स्वतः दयार्द झाला. योग यागादी संकटांनीही जो मिळवायचा नाही तो उद्धवाच्या शब्दावरून व्यालेली गाय जसे वासरू चाटते त्याप्रमाणे गुह्य गोष्टी सांगू लागला. जो आपल्याच कुळाचा काळ बनला तोच भक्त काज कैवारी ज्ञान कल्लोळ आणि अतिशय प्रेमळ असा श्रीकृष्ण उद्धवावर प्रसन्न झाला. म्हणून उद्धवाचे नाव घेतले असता श्रीकृष्ण हा संसार दुःखापासून मुक्त करीतो अशी भगवंताला भक्ताची प्रीती आहे. भक्ताचे स्मरण केले तरी सुद्धा त्याला भगवान तारतो. एकनाथ जनार्दन संतांना विनंती करीत आहे की मुक्तांची लक्षणे निश्चित केली म्हणजे आपली मुक्तता आपणास प्राप्त होते. ह्याकरिताच श्रीकृष्ण मुक्तांची कथा सांगत आहेत. कृष्ण उद्धवाला म्हणाले मी आपले अत्यंत गुह्य जे मुक्त लक्षणांचे रहस्य ते तुला निवेदन करतो. तो चमत्कार ऐक. श्लोक 11. बसणे, जेवणे, निजणे, पाहणे, स्पर्श करणे, वास घेणे, फिरणे, स्नान करणे ही कृत्ये मुक्त असतात. ते कशा रीतीने करतात त्याचे लक्षण ऐक. मागील श्लोकाच्या अखेरीस प्रकृती कर्माचा अभिमान धरल्याने दृढ बंधन प्राप्त होते असे सांगितले पण ज्ञाता त्या अहंकाराला शिवत नाही. ज्ञाताचा सर्व कर्मामध्ये स्वभावताच निर्भिमानपणा असतो. तीच साध्यंत हकीकत आता सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक. ज्याप्रमाणे छायेचा मान किंवा अपमान पुरुषाला अनुरेणू इतकाही बाधत नाही त्याप्रमाणे देहाचे कर्माचरण निर्भिमान मुक्ताला बाधत नाही. स्वाधिष्ठान हीच त्यांची बैठक. त्या आसनावरच ते निरंतर बसलेले असतात. तेथे अभिमान येऊच शकत नाही. त्या ठिकाणी बसलेले मन उठतच नाही. त्या आसनाची थोरवी काही विलक्षणच आहे. तेथे विस्मरण नाहीसेच होते. एकांत म्हणून कधी मोडतच नाही. हेच मुक्तांचे सहजासन होय. ह्या आसनाचे समाधान असे आहे की समाधी लावणे आणि उतरणे ह्या दोहींचीही तेथे बोलवण होते. हेच मुक्तांचे चालते आसन होय. आसनावर बसले असता जे समाधान असते तेच हिंडता फिरतानाही असते. उठलो किंवा बसलो याचेही स्मरण राहत नाही. चालल्याचेही भान नसते. पायांनी भराभर चालत असले तरी मी चालतो आहे असे त्याच्या बुद्धीला स्मरत नाही. चालताना सुद्धा त्याची समाधी मोडत नाही. मुक्ताची लक्षण सिद्धी अशी असते. आभ्रामुळे चंद्र धावलेला दिसतो त्याप्रमाणे तो जरी त्रैलोक्यात हिंडला तरी तो आपल्या ठिकाणावरून हलत नाही. असा न चालूनही मुक्त चालत असतो.
कुंभाराच्या चाकावर बसलेली माशी जागेवरून न हलताच त्या चाकाबरोबर फिरत असते, त्याप्रमाणेच मुक्ताचे गमन देहाच्या गमनाबरोबर भासत असते. देह हा प्रारब्धाप्रमाणेच हिंडत असतो, पण मुक्ताची आत्मस्वरूपातील बैठक काही हलत नाही. रथाचे घोडे भरधाव पळत असले तरी रथात निजणाराची झोप मोडत नाही, त्याप्रमाणेच हे असे न हलताच जे हलणे तेच मुक्ताचे गमन होय. आता आत्मस्वरूपात बुडी देऊन तो स्नान कसे करतो ते ऐक. तो गंगेच्या उदकाने स्नान करतो, परंतु गंगोदकाला स्पर्श करीत नाही. चित स्वरूपाने मन जे एकदा सोवळे करून ठेवले त्याला ओवळे होताच येत नाही. मध्येच भजन झाल्यामुळे त्याला परमपवित्रता आलेली असते, त्यामुळे तीर्थेच त्याच्या चरणाचे तीर्थ मागत असतात. इतके मुक्ताचे स्नान पवित्र असते. तो पाण्यालाही चित्स्वरूपच पाहत असतो, त्याने चित्स्वरूपामध्येच अखंड बुडी दिलेली असते. इतर लोक त्याने स्नान केले असे म्हणतात, पण तो निस्वरूपामध्येच बुडी देऊन बसलेला असतो. त्याच्या चरणाचे रजकण प्राप्त झाले असता पृथ्वी सुद्धा परमपावन होऊन जाते. त्याच्या प्राणाच्या संगतीने वायूलाही पवित्रपण येते. त्याच्या चरणस्पर्शाने खरोखर गंगादी नद्याही पवित्र होऊन जातात. त्याच्या उदयाच्या सहवासाने अग्नीलाही अत्यंत पवित्रता प्राप्त होते. त्याच्या हृदयाच्या पोकळीमध्ये आकाश हे स्वस्थपणाने राहिलेले असते, त्यामुळे ते पवित्र होऊन सर्वत्र अलिप्त आणि उदास असते. जे वैकुंठात चढून बसलेले असतात ते सुद्धा निरंतर त्याच्या भेटीची इच्छा करीत असतात. त्याच्या गोष्टी ऐकायला वेद धावत येतात आणि त्याला डोळ्यांनी पाहावायला देव येतात. अशा प्रकारे चित्स्वरूपामध्ये स्नान करून तो सर्व वंद्य व अत्यंत पावन झालेला असतो. हे मुक्ताच्या स्नानाचे लक्षण झाले. आता त्याचे पाहणे कसे असते ते ऐक. हे सारे चराचर पाहत असता ते पाहूनही तो न पाहणारा असतो, कारण दृष्टीपाशी आणि दृश्यापाशी त्याची अलिप्तता असल्याने दृश्य पदार्थ पाहत असताही तेथे त्याला श्रीहरीच दिसतो. सृष्टी सारी दृश्य पदार्थांनी दुमदुमलेली दिसते, पण त्याच्या दृष्टीला दृश्य पदार्थ म्हणून दिसतच नाही. दृश्य पदार्थाची भेट झाली तरी सुद्धा मिठी पडते ती अदृश्याच्या ठिकाणीच पडते. आरशात आपलेच तोंड पाहू लागले असता आपल्या डोळ्यांनीच आपले डोळे दिसू लागतात. त्याप्रमाणे देखणेपणाने दृष्टी प्रकाशमान होऊन दृश्य स्थानी ते देखणेच दिसू लागते. डोळ्याने आरसा दिसू लागतो, त्या डोळ्यांनीच डोळा पाहावयास मिळतो. मुक्ताचे पाहणे तसेच असते. तो आपल्यासारखेच जग पाहत असतो. पाहावयाचा पदार्थ, पाहणारा आणि पाहणे, दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटीच नाहीशी होऊन जाते. तो सर्वांग देखणा होऊन देखण्यानेच पाहत असतो. निरनिराळ्या पदार्थांची भेट झाली तरी देखणे पण त्या दृश्याला बाजूस सारून दृश्यातीत असलेले आत्मतत्वच सर्व सृष्टीत भरलेले त्याला दिसत असते. उद्धवा, ही जी मुक्ताची पाहण्याची पद्धती आहे ती यथार्थ रीतीने ज्याच्या पाहण्यात येते त्या दृष्टीची ज्याला प्राप्ती होते तो त्रिभुवनामध्ये पावन झाला म्हणून समजावे. अशा दृष्टीने जे नेहमी वागतात ते परममुक्त होत हे ध्यानात ठेव. आणि ह्याच दृष्टीने जे मला पाहतात ते श्रेष्ठ भगवत भक्त असून मला फार प्रिय असतात. परादिवाणीमध्ये ज्या स्थानी शब्द उत्पन्न होतो त्या स्थानी त्याचे श्रवण असते. श्रोता, वक्ता, कथा आणि निरूपण ही सारी आपणच होऊन तो ऐकत असतो. त्याचे कान शब्द समुदायाला सावधपणाने अखंड जडलेले असतात. त्याच्या कानामध्ये आकाशच हरपून गेलेले असते. अशा प्रकारे त्याच्या श्रवणाचे अत्यंत समाधान असते. लौकिकातील शब्द कानावर आले किंवा नारायणोपनिषद श्रवण करावयास मिळाले किंवा हरी गोविंद ही नामे ऐकली तरी त्या सर्वांचा अर्थबोध त्याला सारखाच होतो. शब्दांना बोलविणारा असतो तोच श्रवणामध्ये श्रोता होऊन राहतो. त्यामुळे श्रवण करताना शब्दामध्ये अत्यंत गोड निशब्दताच उभी राहते. जो शब्द कानात पडतो तो निशब्दच होत जातो. ह्याप्रमाणे श्रवणामध्ये मुक्तांचा परमानंद स्वरूप स्वानंद बोधच भरलेला असतो. आकार, उकार, मकार ह्या त्रिपुटीचा शब्दसृष्टीतील मूळ शब्द जो प्रणव म्हणजे ओंकार तो सुद्धा ब्रह्मस्वरूपाने दिसू लागतो. हीच मुक्तांची श्रवण संतुष्टी होय. शब्दज्ञान कानावर पडले तरी शाब्दिक सृष्टी सारी निघून जाते आणि कानामध्ये पूर्ण ब्रह्मच भरून राहते. हेच मुक्तांचे स्वानंद श्रवण होय. उपनिषद ऐकले काय किंवा लौकिकातील निरनिराळे शब्द ऐकले काय, मुक्तांचे ज्ञान पालटत नाही. त्यांना श्रवणामध्ये स्वानंदच भरलेला असतो. एक अद्वितीय परब्रह्म
हेच साऱ्या वेदशास्त्रातील गुप्त मर्म आहे, तेच मुक्तांना सुगम झालेले असते। शब्दामध्ये परब्रह्मच दाटलेले त्यांना दिसते। लौकिक शब्द असोत की वैदिक शब्द असोत, प्रत्येक शब्दात ब्रह्मच भरलेले असते, असे हे मुक्तांचे श्रवण आहे। आता त्यांच्या घ्राणाचे लक्षण ऐक। नाकाला सुगंध आला तरी मुक्तांना गंध विषयाची भावनाच उत्पन्न होत नाही। त्या सुगंधाच्या स्वरूपाने स्वानंद कंद परमानंदच त्यांच्या अनुभवास येतो। नाक, पुष्प आणि चंदन ही सारी तो आपणच झालेला असतो। ह्याप्रमाणे भोगतेपण सोडून देऊन तो त्या सुगंधाचा उपभोग घेतो। नाकाला सुगंध आला असता लगेच त्या सुगंधाबरोबर परेश प्रगट होतो। त्यामुळे हा सुगंध आहे या विषय भोगाचे याला ज्ञान होत नाही। मलय पर्वतावरील वायूबरोबर सुगंध जेथे जेथे म्हणून जात असतो, तेथे तेथे मुक्तांचे घ्राण असते। असे ह्या सुखाचे उपभोगणे अगम्य आहे। वायू जेवढा वाहतो तेवढे मुक्तांचे वास घेणे असते। अशा प्रकारे सुगंधाचे सेवन त्याला सहजपणे घडते। खरोखर तो अशा रीतीने गंध विषयाचा भोक्ता होत असतो। हेच मुक्तांचे वास घेणे होय। आता रस सेवन करण्याचा प्रकार ऐक। रस, रसना आणि भोजन ही तिन्ही तो स्वतःच होतो। तो जिवेशिवाय हात न भरताच सर्व खात असतो। काही रसांची चव त्याला कळत असते, तथापि तो सारे एकाच चवीने खात असतो, पण भोक्तेपणाला स्पर्श करावयाचे त्यास माहीत नसते। अशा भोजनाने तो नित्य तृप्त असतो। त्याला भुकेची जाणीव नसते, पण जेवायला बसल्यावर पुरेही म्हणत नसतो। तो न खाताच सर्व काही खाऊन टाकतो, पण त्याला उष्टेपणा नसतो। ताट, अन्न आणि आपण ह्यात त्याला भिन्नपणा वाटत नाही। रस विषयाच्या निमित्ताने सर्वांगाने तो पूर्ण स्वानंदाचा उपभोग घेत असतो। जिव्हा रसाची गोडी घ्यावायला जाते, तो तेथे परमानंदच प्रगट होतो। म्हणून तो रस आणि रसना दोहोंनाही सोडून देऊन निजानंदाचे ग्रहण करतो। साऱ्या गोडपणाला गोडी आणणारी जी मूळची गोडी, तेथेच त्याच्या अंतःकरणाचे प्रेम जडलेले असते। म्हणून त्याने नाना प्रकारचे पदार्थ खाल्ले तरी त्या गोडीचाच गोडपणा त्याला तेथे लागतो। साऱ्या गोडीमध्ये जी गोडी असते ती गोडीच तो स्वतः झालेला असतो। ह्यामुळे तो जो ज्या ज्या रसाचा पदार्थ खातो तेथे तेथे त्याला तीच गोडी अनुभवास येते। मुक्ताचा निजबोध कसा असतो पहा। ते रसास्वाद घ्यावयास गेले असता त्यातील रसत्व लोपून तेथे स्वानंदकंद परमानंदच भरून वाहतो। म्हणून ते जो रस टाकावयास जातात तो ब्रह्मरसच होऊन जातो। ह्याप्रमाणे मुक्तांची रसना रसाचे ग्रहण करीत असते। तात्पर्य मुक्तांची भोज करण्याची क्रिया अशी असते, हे लक्षात ठेव। आता त्यांचे स्पर्श ग्रहण कसे असते त्याची लक्षणे ऐक। मुक्तांना थंडी लागल्याबरोबर तिचा थंडपणाच नाहीसा होतो, किंवा उष्णाने त्यांना स्पर्श केला तर उष्णाचे उष्णत्वच नाहीसे होते। हेच त्यांच्या स्पर्शाचे लक्षण होय। ज्याप्रमाणे अग्नीशी संबंध येतात, चंदन आणि धुरे एक दुर्गंध वृक्ष यांच्या विकारांना जाळून त्यांना अग्नी जसा आपणासारखे करून टाकतो, त्याप्रमाणे मुक्तांच्या अंगावर द्वंद्वे येऊन कोसळली असता द्वंद्वाचा द्वंद्वपणाच मोडून जातो। तो सर्वपणाने सर्वातच असल्यामुळे त्यांचा द्वंद्वपणा आपोआपच नाहीसा होतो। तेथे मऊ कशाचे आणि कठीण कशाचे, थंड कशाचे आणि उष्ण कशाचे, तो सर्वांमध्ये सर्वांचा आत्माच होऊन राहिलेला असल्यामुळे त्याला द्वंद्वाचे भान शिवत सुद्धा नाही। उन्हाळा काही आगीला भाजीत नाही, थंडी काही हिमालयाला बाधत नाही। त्याप्रमाणे द्वंद्वाची ही माळ मुक्तांच्या गळ्यात पडत नाही। सुवर्णाचे सुंदर अलंकार सुवर्णाच्याच पेटीत झाकून ठेवले तर झाकलेले आहेत म्हटले तरी ते उघडे ठेवल्याप्रमाणेच होत। त्याप्रमाणे सारे द्वंद्वेही त्याला परब्रह्म स्वरूपच असतात। त्याच्या अंगाला जे जे येऊन लागते ते तत्काळ त्याचे अंगच होऊन जात असते, वेगळे काही उरतच नाही। अर्थात सारे द्वंद्वे मोडून जातात। हातात एखादे लीला कमल सापडले तर त्या कमळातला कमलपणाच नाहीसा होतो। त्यात कमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव सुद्धा बुडून जातो व परब्रह्मरूप होतो। स्पर्श करणारे आणि स्पर्शाचा विषय अशी ही त्रिपुटीही राहत नाही। किंबहुना तो स्वभावतः सारे आपण होऊन राहतो। त्याने पूजेला देव हातात घेतला तरी त्या देवपूजेमध्ये मीच आहे असे त्याला वाटते, किंवा तो दगडांनी खेळू लागला तरी त्यातही त्याला मीच आहे असे भासते। भिंतीवर निरनिराळ्या रंगाची चित्रे काढलेली असतात तरी त्याच्यावर जेथे जेथे हात लावा तेथे तेथे भिंतच। त्याप्रमाणे मुक्तांचे स्पर्श करणे पूर्ण अद्वैतरूपी आत्मज्ञानात्मकच असते। ह्याप्रमाणे खरोखर मुक्तांचे स्पर्श लक्षण वर्तत असते। आता
त्यांचे बोलणे कसे असते तेही सांगतो ऐक. तो मोठ्या प्रेमाने एखादी सुरस कथा सांगू लागला अथवा लौकिक काही बोलू लागला तर त्याच्या समाधी मुद्रेमध्ये अंतर पडत नाही. तो बोलत असताही त्याचे मौन मोडत नाही. बोलताना सुद्धा मौन न मोडणे हीच अनुभवातील अंतस्थ खूण आहे. शब्दामधील निशब्द गुण ज्ञात्यालाच कळत असतो. नवरा बायको घरात लोकांसमोर न बोलताच वागत असतात. तो त्यांचा खरोखर अबोला असतो की अत्यंत प्रेम असते. त्याचप्रमाणे मुक्ताच्या बोलण्याची स्थिती असते. शब्दार्थामध्ये शब्द निशब्द होतात. तो जी अक्षरे तोंडातून काढतो ती खरोखर अक्षररूपच असतात. त्याची वाणी ऐकताच मन आश्चर्याने थक्क होऊन जाते. मी एक चतुर बोलका आहे असा अभिमानही त्याला नसतो किंवा आपण लोकांचे मनोरंजन करावे याचीही त्याला आठवण नसते. निशब्दातून शब्द निघत असतात. त्या शब्दांमध्येही निशब्द रूपच असते. अशा प्रकारे त्याचे बोलणे होत असल्यामुळे तो बोलत असूनही खरोखर मौनी असतो. पाण्यामध्ये लाटा उत्पन्न झाल्या तरी पाणी हेच त्या लाटांचे अंग म्हणजे स्वरूप असते. त्याप्रमाणे सारे शब्द निशब्दातूनच असल्यामुळे शब्दांचे सारे अंग निशब्दच असते. वाच्य वाचा आणि वाच्यता ही त्रिपुटी सोडून देऊनच तो गोड गोष्टी करीत असतो. किंवा त्याने अद्वा तद्वा बडबड केली तरी सुद्धा त्याच्या मौनाची मिठी सुटत नाही. अहो, आपण खरेच बोलावे याची सुद्धा त्याला आठवण नसते किंवा लोभाविष्ट होऊन खोटे बोलावे असेही मुक्ताला वाटत नाही. सत्य किंवा मिथ्या बोलणी ही दोन्ही त्याने चटसारी पिऊन टाकलेली असतात. म्हणून निरनिराळी भाषण केले तरी तो मूळच्या मौनाने मौनीच राहिलेला असतो. त्याने जोराने हाक फोडली किंवा सिंहासारखी गर्जना केली तरी शब्दामध्ये निशब्दताच ठसलेली असल्यामुळे त्याचे मौन म्हणून मोडतच नाही. तो जर माझे स्तवन करू लागला तर त्याच्या त्या स्तवनामध्ये ही मीच असतो. किंवा तो अवाच्या सवा बडबड करू लागला तरी तिच्यामध्येही त्याला मीच दिसतो. त्याच्यावर भांडण करण्याचा प्रसंग येऊन पडला तर तो भांडणही करतो. पण त्या कलहामध्ये सुद्धा मागे पुढे चहूकडे त्याला मीच दिसत असतो. त्याचे वेडेवाकडे किंवा व्यंग भाषणही शुद्ध परब्रह्मच असते. त्याच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदच नसल्यामुळे तो व आम्ही नेहमी एकाच ठिकाणी वस्तीला असतो. तुला देव तारील असे जर अकस्मात त्याने एखाद्याला म्हटले तर त्याला मी आपल्या मस्तकावरून वाहून ब्रह्म साक्षात्कारापर्यंत पोचवितो. ह्यासाठी मी सदा सर्वदा त्याच्या अगदी वचनात असतो असे समज. त्याचे वचन मी सर्वकाळ सर्वस्वी प्रमाण मानतो. आता तो आणि मी जसे जे बोलणे आहे ते बाह्य दृष्टीने बोलण्याचा प्रघात पडला आहे इतकेच. बाकी मी तोच तो. ही गुरुकिल्ली माझ्या भक्तांना पक्की कळलेली आहे. यासाठी तो माझा जीव की प्राण आहे आणि मीही त्याचे आत्मजीवन आहे. त्याला आणि मला कल्पांती भिन्नपणा नाही हे लक्षात ठेव. तात्पर्य तो सारा माझ्यामध्ये असतो आणि त्याच्या आत व बाहेर मी असतो. अशा अभिन्नपणाने संसारात तो सुखाने नांदत असतो. त्याच्या तोंडातील जे शब्द असतात ते मीच बोलत असतो. हे मुक्तांचे बोलणे तुला मी विशद करून सांगितले. आता त्याच्या हाताची क्रिया सांगतो. तो काही हातात घ्यावयास गेला तर ते घेणेच देव होतो किंवा काही वस्तू देऊ लागला तर ती वस्तू ही तद्रूप होते. तेव्हा दान आणि ते देणारा घेणारा ही तिन्ही तो भिन्नपणाने पाहत नाही. अशा प्रकारे करूनही अकर्तेपणाने हातांना वागवितो. त्याचे हात आपल्या स्वभावानुसार जी जी काही क्रिया करतात तेथे नकलेपणाचे सूत्र सहजच ठसते. त्याच्या हातात शस्त्र पडले तरी त्याचा उपयोग करणे त्याला माहीत असते. पण मी करता असा अहंकार अणुमात्रही त्याच्या मनात वागत नाही. किंवा अकस्मात प्रसंग पडला तर त्याला द्यूत सुद्धा खेळता येतो. पण त्यात हरणे किंवा जिंकणे हे त्याच्या मनाला स्मरत सुद्धा नाही. केवळ स्वभावानुसार खेळत असतो इतकेच. किंवा ब्राह्मणाची पूजा करण्याचा प्रसंग आला तर तीही भक्तिभावाने करावयाचे त्याला माहीत असते. परंतु पूज्य आणि पूज्यकत्व या भिन्न भावना मनात न आणताच तो ब्राह्मणाची पूजा करीतो. त्याला धनुष्याची दोरी उडून बाणही सोडता येतो. तो नियम धरून लक्ष्याचाही भेद करतो. परंतु त्यापासून आपली कीर्ती वाढावी अशी इच्छा करीत नाही. त्याच्या हातातून कर्म कसे निपजते तर समुद्रामध्ये जसे लाटा सहज उठतात त्याप्रमाणे त्याच्या हातून अनेक प्रकारची कर्मे होतात. तथापि तो निज स्वरूपात निश्चळत असतो. सूर्य जसा मृगजळ भरतो त्याप्रमाणे तोही निर्विकारामध्ये व्यापार करीत असतो. पण ते केल्याचा तिळभरही अभिमान धरीत नाही. सूर्यकांतापासून अग्नी उत्पन्न होतो
ते कार्य सूर्याने केले असे म्हणतात, त्याप्रमाणे त्याच्या हस्ताने जे जे व्यापार घडतात ते त्याने केलेले नसतात. सूर्यकांतातून अग्नी पाडावा हे सूर्याच्या ध्यानीमनीही नसते, त्याप्रमाणे मुक्तही सर्व क्रिया करण्यामध्ये निर्भिमानच असतो. आता पायाची क्रिया सांगतात. त्याला पाय चालू लागले असता पायाखाली जमीनपणाने नाहीशी होते. तो आपण आपल्यावरच स्वानंदाने चालत जात असतो. पाण्यातल्या लाटा पाण्यावर अभिन्नपणाने चालत असतात, त्याप्रमाणे तो आत्मस्वरूपामध्ये चित्स्वरूपानेच आपले अंग चालवित असतो. त्याला पाय असून तो आवडीने पायाशिवाय चालतो. तो सर्वांगाने चालत असतो, कारण तो सर्व व्यापकच झालेला असतो. ज्याप्रमाणे पाणी अखंड दंडायमान असून पाया वाचून चालत असते, त्याप्रमाणे नित्य सावधान असणाऱ्या मुक्ताचेही पायाशिवाय चालणे असते. अगदी पायाशिवायच वायू जसा सर्वत्र गमन करीतो, त्याप्रमाणेच आत्मस्वरूपात संचार करणे हे मुक्तांचे लक्षण होय. याप्रमाणे न हलताच त्याचे सर्वत्र ठिकाणी गमन असते. चालतेपणाची आठवणच त्याला असत नाही, असेच मुक्तांचे लक्षण असते. आता मुक्ताचा श्रीभोग सांगतात. मुळामध्ये आत्मा आणि आत्मी अशी काही दोन नाहीत, ह्याकरता त्याला स्त्री पुरुष भावना आठवतच नाही. प्रारब्धाच्या योगे तो स्त्रीचा उपभोग घेतो. नट नाटक शिकला म्हणजे तो पुरुष असूनही स्त्रीचा वेश घेऊन स्त्री दिसू लागतो, तेव्हा स्त्री आणि पुरुष हे दोन्ही भाव त्याच्यापाशी असतात. त्याप्रमाणेच हा गृहस्थाश्रमी झालेला असतो, किंवा अर्धनारी नटेश्वरामध्ये जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे मुक्तालाही स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या आकारात आत्मभावनाच असते. आपली सावली आपणच आलिंगावी, त्याप्रमाणे द्वैताची कल्पना सोडून तो स्त्रीचा उपभोग घेतो. छाया अगदी जवळ असताही ती कोठे असते व राहते ह्याची चौकशी ज्याची तो करीत नाही, त्याप्रमाणेच मुक्तांनाही स्त्रियाची आसक्ती असत नाही. अशा प्रकारे स्त्री पुरुषांचे विकार उत्पन्न झाले तरी त्याची आत्मस्थिती मोडत नाही, आणि दैवयोगाने त्याला संतती झाली तरी तिच्या ठिकाणीही त्याला आत्मप्रतीतीच असते. यामुळे आत्मा व पुत्र नमासी या श्रुतीला येथे सत्यत्व येते, कारण तो सर्व काळ पुत्रांनाही आत्मभावनेनेच पाहतो. तो आपणच माता असतो व आपणच पिता असतो, आणि पुत्ररूपाने आपणच क्रीडा करतो. त्याला जनात किंवा वनात आपल्या वाचून दुसरे कोणी दिसत नाही. मिळून स्त्री पुत्र संतती ही मुक्तांना आकाशातील ढगाप्रमाणे वाटतात. ती यथाकाळी येतात आणि जातात. श्री संभोगापान जे सुख प्राप्त होते ते सुख मुक्तांना सदा सर्वकाळ असते. त्यामुळे मुक्ताला श्री कामाचा विशेषा अभिलाष नसतो. आता धनाच्या दृष्टीविषयी सांगतात. राजहंसाला जसे शेण तसे मुक्ताला धन वाटते. त्याचे मन त्यावर कधीच नसते. तो सदा सर्वदा उदासीनच असतो. वाघाला मिष्टान्न वाढले तर ते जसे त्याला आवडत नाही, त्याप्रमाणे मुक्तालाही धन आवडत नाही, कारण त्याला धनाचा लोभच नसतो. कावळा चरत असता त्याला कापराचा डल्ला ढीग पडलेला दिसला तरी त्याला तो जसा शिवत नाही, त्याप्रमाणे अमूल्य रत्नमालाही मुक्ताने थुंकून टाकलेले असतात. ज्याला धनलोभाची आस्था असते त्याला कल्पांती सुद्धा मुक्तता घडत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीची वासना असते त्यालाही कधी परमार्थाची किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. आता निद्रेविषयी सांगतात. शास्त्री दगदगलेली मुलगी विसाव्याकरिता जशी माहेरास येते, त्याप्रमाणे मुक्ताच्या निद्रेपाशी समाधीही विश्रांतीला येत असते. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना स्पर्श न करता तो रात्रंदिवस आत्मस्वरूपाने स्थित होऊन आत्म्यामध्येच निजलेला असतो. अशा रीतीने तो आत्मस्वरूपात निजला असता खाली जमीन नाही आणि वर आकाश नाही अशा शय्येवर तो शयन करतो. त्याच्या निद्रेचा मोठा चमत्कार आहे तो हा की चालता बोलताना सुद्धा त्याच्या निजेचा मोड होत नाही. खाता जेवतानाही तो अखंड निजेत असतो. सारांश तो सहजपणे निजरूपच होऊन राहतो. निजविणारा व उठविणारा दोन्ही तोच असतो. तेथे जागविणार तरी कोण कोणाला? तो स्वस्थ चित्ताने निजरूपातच निजलेला असतो. तो जागा असला तरी निजेत असतो आणि निजेत असला तरी जागा असतो. असा स्वयंभूच निजरूप बनून गेल्यामुळे तो निद्रेचा पांगला होऊन राहत नाही. शय्या, शयन आणि शयन मंदिर सारे वस्तुतः तोच असतो. तो आपल्या स्वरूपाचे स्वतःच घर असल्यामुळे निरंतर निजरूपातच निजून राहतो. अशा रीतीने तो जे जे कर्म करावयास जातो तेथे परब्रह्मच प्रगट होते. मुक्ताला नेम असा एकही नाही. मुक्ताचे मुख्य वर्म ते हेच. मुक्ताला जर नेमाचे बंधन लागले तर मग त्याच्या अंगाला साधनही चिकटेल, आणि साधन आले की मग मुक्तपण कधीही घडणार नाही. मुक्ताला आसक्ती तर कशाचीच कधी असत नाही. त्याच्या हातून शेष प्रारब्धाप्रमाणे निरपेक्ष कर्मे होत असतात.
ज्याचा अहंकार नाहीसा झाला तो खरोखर माझे स्वरूप आहे याबद्दल विचार करण्याचे कारण काय? कारण ते वेदशास्त्रांनाही संमत आहे. जो नित्यमुक्त आणि निर्विकार असतो तो व्यवहारात वागताना माझ्यामध्येच वागत असतो. लाटांच्या आत बाहेर जसा समुद्र असतो तसा त्याच्या आत बाहेर मीच असतो. ह्याप्रमाणे जो परब्रह्म स्वरूप होऊन राहतो त्याला धर्माधर्म हे स्वप्नप्राय होत इंद्रियांचे कर्मही त्याला बाधक होऊ शकत नाही. हे वर्म त्याचे तोच जाणे.